डिजिटल मीडियाचे अग्रेसर व्यासपीठ बारामती समाचार। बारामती नगर परिषद व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील 106 सदनिकेचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आयोजक स्थानिक नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, नगरसेवक किरण गुजर, मयुरी शिंदे, अनिता जगताप, नवनाथ बल्लाळ, अभिजित चव्हाण व शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे तांत्रिक संचालक अनिल कानिटकर, प्रशासन संचालक प्रवीण कोळी, बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे व इतर मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे सौंदर्य वाढले आहे। गोरगरिबांच्या स्वप्नातील घरे पूर्ण होत असल्याबद्दल सर्वात जास्त समाधान होतं व यापुढेही आमराईमधील जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये गोरगरिबांचे हक्काचे अत्याधुनिक स्वतःचे घर पूर्ण करून त्यामध्ये राहण्याचा हक्क फक्त अजितदादांनी दिला आहे। त्यामुळे आजचा हा ऐतिहासिक दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। शासकीय योजना गोरगरीब जनतेसाठी तळागाळात आणण्याचे श्रेय फक्त अजितदादांना जाते। जनता हे उपकार विसरणार नसल्याचे आयोजक नगरसेवक बिरजू मांढरे यांनी सांगितले। अजित पवार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या इमारतीचे स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। प्राथमिक स्वरूपात 5 रहिवाशांना सदनिकेच्या चाव्या अजित पवारांच्या हस्ते देण्यात आल्या। या प्रसंगी अजित पवार उपस्थितांना मार्गदर्शन करत होते। आपल्या सगळ्यांच्या पवित्र मताने, आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आम्हाला अधिक जोमानं काम करण्याची संधी मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो। त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत घड्याळ लक्षात ठेवा। वेगवेगळी लोक काही सांगतील, परंतु तुमचा जे काही बारामतीचं भलं केलंय ते घड्याळाने केलंय आणि इथून पुढे जे काही राहिलेलं पण काम करणार आहे ते घड्याळच करणार आहे। या पद्धतीनं सगळ्यांनी लक्षात ठेवावं अशा प्रकारची विनंती मी करतो। करण वाघोलीकर असतील किंवा आमचे रोकडे असतील, बाकीचे बिरजू असेल, इतर सगळेच सहकारी आहेत, किरण आहे, सचिन आहे, जय आहेत, सगळे बाकीचे पण अभिजित आहे, दोन्ही अभिजित आहे, बरेच माझे सहकारी आहेत सगळे। त्या सगळ्यांना त्यांनी पण चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला, आपल्याला मदत केली। माडाची लोक कालच इथं मुक्कामाला आली। थोडा वेळ आज कमी, आज मला खूप सभा आहे म्हणून बिरजूने प्रस्तावित केलं आणि मी भाषण केलं, त्याच्यावर त्यांना करता आलं नाही। परंतु इतर काही गोष्टी असतील तर मला जरूर सांगा। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही त्या बाबतीमध्ये देखील राहिलेल्या लोकांना पण घरं देण्याच्या करता आपण सगळेजण पुढाकार घेऊ। काही तुमच्या पण वेगवेगळ्या कल्पना असतील, तुमच्याही मनामध्ये काही नवीन सूचना असतील तर त्या करा, त्या आम्हाला करा, त्याचंही आम्ही स्वागत करू। आणि अशा पद्धतीनं आपली शहरं अतिशय देखणी, चांगली, आपल्याला अभिमान वाटेल, आपल्या मुला मुलींच्यावर चांगले संस्कार होतील, ते चांगलं शिक्षण घेतील आणि पुढं त्यांच्या एकंदरीत वाटचालीमुळं घरातल्या बाकीच्यांचं पण भलं होईल। त्या पद्धतीनं काम आपण करू याबद्दल मी ग्वाही देतो। पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प माझ्या गोरगरिबांच्या करता तिथं निर्माण झाला। त्याचा नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।